आज मी फायनली माझा रूम खाली करून दुसरीकडे शिफ्ट होणार होतो. आतून थोडं इमोशनली अटॅच होऊन जातो, कारण घरापासून पहिल्यांदाच मी इथे पुण्याला आलेलो होतो आणि जिथे मी 3-4 महिने काढले तर ती जागेची मला आठवण नेहमी येतच राहील. आणि मेन म्हणजे पीजीला घर सारखं फील करून देणारे बाकी कोणी नसतात, आपले मित्रच असतात तिथले. तर मला पण माहिती आहे त्यांना पण माहिती आहे की कॉन्टॅक्ट थोडे कमी होऊन जातील, ओळख पण कमी होऊन जाईल, पण जी मजा आम्ही गेली होती ती आयुष्यभर राहील. आता तिथूनच मी आकोडीच्या इथे वैष्णोदेवी मंदिराच्या इथे येतो. तर एवढं सामान आणायचं म्हणजे कॅबच करावी लागली मला. अजून सध्या तर मी जॉबला नाहीये आणि ही रूम पण मला खूप अफोर्डेबल रेट मध्ये भेटत होती. हे ठीक आहे, तिथल्यापेक्षा थोड्या फॅसिलिटीज कमी आहे, पण इथे मला सगळं राहणं खाणं होऊन जात आहे स्वस्तात. आता सकाळी लवकर निघालो तर काही नाश्ता वगैरे पण नव्हता केला, तर भावासोबत येतो मी इथे एकच इडली खातो, कारण मला खूप डेंजर त्रास झालेला. कारण काल अचानक मी खोकलत होतो, खोकल्यातून माझं खूप रक्त निघत होतं. मग मला घरच्या बोलल्यावर तू घरी येऊन मी आज पटकन सामान वगैरे शिफ्ट केलं आणि तिथून माझा भाऊ मला सोडवायला येतो. कंप्लीट 8 वर्ष आधी मी मुंबईच्या लोकल्स मध्ये बसलो होतो आणि त्यानंतर आज परत पुण्याच्या लोकल्स मध्ये बसणार होतो. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ना मला लाईफ मध्ये खूप एक्साइट करत असतात. सगळे म्हणतील या लोकल मध्ये बसायचा काय एक्साइट, भाई माझ्यासाठी तर सगळंच नवीन एक्सपिरियन्स होतं. आता आलो तो आकोडीच्या स्टेशनवरती होतं. थोड्या वेळ तर काही गर्दी नव्हती, पण बाई मध्ये घुसलो ना अशी डेंजर गर्दी, सगळे लोटालोट. त्या दिवसानंतर लोकल मध्ये बसलो होतो, पण मजा खूप आली यार मला. तिथून आम्ही येतो शिवाजीनगरच्या इथे आणि शिवाजीनगर पासून मी बसतो नाशिकच्या बसमध्ये. आता जसं तुम्हाला माहिती 7-8 तास कुठेच लागतात. आणि सकाळी काय जेवलो नव्हतं, 1 इडली खाल्ली होती. पटकन मस्त यार पोटभर जेवण करून घेतो, शेवभाजी 2 रोटी, बस मस्त निघते, झोप काढतो, संध्याकाळी मस्त पोहोचतो नाशिक रोड. 40ची रिक्षा आणि आपल्या घरी येऊन मस्त झोपून जातो. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉग.